माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। Hello friends, today we are going to learn lesson number 9 of science part 1 carbon compounds. In this lesson we studied about bonds in carbon compound, carbon a versatile element, hydrocarbons functional group, homologous series, chemical properties of carbon compounds, nomenclature of carbon compounds and macromolecules and polymers. In the previous standard we see that organic and inorganic compounds are the two important types of compounds. सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुग असे संयुगाचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. Except materials fabricated from metals and glass, soil, several other materials from foodstuffs to fuel are made up of organic compounds. सेंद्रिय पदार्थांपासून आपण अनेक किंवा सेंद्रिय संयुगांपासून अनेक पदार्थ तयार झालेले आपण पाहतो. धातू, काच, माती यांच्यापासून बनलेल्या वस्तू सोडल्या तर जवळजवळ सर्व पदार्थ हे कार्बनिक ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून तयार झालेले बघतो. Organic compounds are obtained directly or indirectly from the organisms. However, after the synthesis of the organic compound, urea from an inorganic compound in the laboratory, the organic compounds receive a new identity as carbon compounds. All the compounds having carbon as a constituent element are called as organic compound. जवळजवळ सेंद्रिय संयुगामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सजीवांचा समावेश असतो. परंतु प्रयोगशाळेमध्ये युरियासारखे काही असेंद्रिय संयुगांपासून सेंद्रिय संयुगाची निर्मिती केली जाते आणि त्यांना कार्बनी संयुग अशी ओळख तयार होते. कार्बन हे घटक मूलद्रव्य असलेल्या सर्व संयुगांना कार्बनी संयुग म्हणतात. मात्र एक्सेप्शनल किंवा अपवादात्मक असलेली कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बाइडचे क्षार, कार्बोनेट क्षार व बायोकार्बोनेट क्षार ही कार्बनची असेंद्रिय संयुग आहेत. बॉन्ड्स इन कार्बन कंपाउंड्स. Last year we studied about ionic compound or ionic bond and covalent bond. आपण गेल्या पाठामध्ये आयनिक संयुग किंवा आयनिक बॉन्ड, आयनिक बंध आणि सहसंयोज बंध यांचा अभ्यास केला. Ionic compounds have high melting and boiling points. They conduct electricity in the molten and dissolved state. आयनिक बंधाच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट, उत्कलनांक आणि द्रवणांक हा उच्च असतो. त्यानंतर त्यांचं वितळलेल्या व द्रावण स्थितीमध्ये आयनिक संयुग ही विद्युत वाहक असतात. Generally, the melting point and boiling point of carbon compounds are found to be lower than 300 degrees Celsius. From these, we understood that the intermolecular attractive force are weak in carbon compounds. जर आपण बघितलं तर साधारणतः कार्बनी संयुगांचा उत्कलनांक हा 300 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असतो. बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट, द्रवणांक आणि उत्कलनांक हा कमी असतो. म्हणजेच कार्बनी संयुगांमध्ये आंतररेणुवीय आकर्षण बल जे असतं किंवा दोन रेणूंमध्ये जे अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो तो वीक असतो किंवा क्षीण असतो. विविध द्रावणांच्या विद्युत वाहकतेचं परीक्षण केलं किंवा अभ्यास केला तर ग्लुकोज
आणि युरिया या कार्बनी संयुगांमध्ये विद्युत वाहकता नाही किंवा कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटी कंडक्टिव्हिटी हा गुणधर्म त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. जनरली मोस्ट ऑफ द कार्बन कंपाउंड्स आर फाउंड टू बी बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. विद्युत दुर्वाहक मोठ्या प्रमाणावरती आढळतात. We understand that the structures of the most of the carbon compounds lack ionic bond. बहुतांशी कार्बन संयुगांच्या संरचनेमध्ये आयनिक बंध दिसून येत नाही. कार्बनी संयुगांमधील रासायनिक बंधामुळे आयनांची निर्मिती होत नाही. We have seen that the driving force behind the formation of bond by an atom is to attain the stable electronic configuration of the nearby noble gas and obtain stability. As the valence shell of the carbon contains 4 electrons, there can be many alternative routes to attain a noble gas configuration. कोणतंही संयुग तयार होताना आपल्याला माहिती आहे की तो शेजारच्या राजवायूचं इलेक्ट्रॉन स्वरूपन प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो किंवा स्थिर होतो आणि ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉनशी संलग्न असतं. बाह्य कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतात त्यांची देवाणघेवाण करून ते संयुग आपल्या स्वतःला स्थिरता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. मग कार्बनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4 आणि त्यामुळे अनेक पद्धतीने किंवा त्याच्या शेजारच्या राजवायूचं स्वरूपन प्राप्त करण्यासाठी किंवा स्थिरता प्राप्त करण्यासाठी कार्बनकडे अनेक पर्यायी मार्ग आहेत किंवा असू शकतात. आपल्याला काही पर्यायी मार्ग किंवा कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन स्वरूपन स्थिरता प्राप्त करतात ते दिलेलं आहे. फर्स्ट, टू अटेंड द कॉन्फिगरेशन ऑफ द नोबल गॅस हेलियम बाय लूजिंग वन आफ्टर अनदर all the 4 valence electron. In these method, the net positive charge of the carbon atom goes on increasing during the loss of every electron. Therefore, to lose the next electron, more energy is required, which makes the task more difficult. Moreover, the 4 cations of carbon that would be ultimately formed in this process become unstable in spite of its noble gas configuration because it has a small size with high net charge. Therefore, the carbon atoms does not take this route to attain a noble gas configuration. संयुजा कवचातील एकामागे एक असे 4ही इलेक्ट्रॉन गमावून हेलियम या राजवायूचे स्वरूपन गाठणे या पद्धतीमध्ये प्रत्येक इलेक्ट्रॉनला गमावताना अणूवरील निव्वळ धनप्रभार वाढत जातो. आपण मागील इयत्तेत शिकलोय की इलेक्ट्रॉन गमावताना धनप्रभार वाढतो आणि इलेक्ट्रॉन घेताना किंवा कमावताना ऋण प्रभार वाढत जातो आणि त्यामुळे पुढचा इलेक्ट्रॉन गमावताना आधीपेक्षा जास्त ऊर्जा लागून ते काम कठीण होते आणि शेवटी धन आयनाला राजवायू स्वरूपन असून सुद्धा त्याच्या लहान आकारमान असलेल्या निव्वळ उच्च प्रभारामुळे तो अस्थायी ठरतो किंवा स्थिरता प्राप्त करत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने राजवायू स्वरूपन कार्बन अणूला गाठता येत नाही किंवा घेता येत नाही. टू अटेंड द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस of neon by accepting one by one as the 4 electrons in the valence shell. In this method, the net negative charge on the carbon atom goes on increasing while accepting every new electron. Therefore, more energy required for accepting the next electron by overcoming the increasing repulsive force and the task more and more difficult. Therefore, the carbon atom does not take this route to attain the noble gas configuration. सेकंड एक्झाम्पल मध्ये सुद्धा मगाशीच आपण म्हटलं की इलेक्ट्रॉन कमावताना किंवा इलेक्ट्रॉन घेताना निगेटिव्ह चार्ज वाढत जातो आणि असा
निगेटिव्ह चार्ज वाढत असताना सुद्धा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करताना जास्त ऊर्जेची आवश्यकता असते, म्हणून ही पद्धत सुद्धा किंवा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करण्याची पद्धत सुद्धा स्टॅबिलिटी त्या कार्बनला प्राप्त करून देत नाही किंवा त्यांना करता येत नाही. Therefore, to attain the electronic configuration by sharing 4 electrons of valence electron shell with 4 valence electron of other atom, in this method 2 atoms share valence electron with each other. Valence shell of both the atoms overlap and accommodate the share electron. As a result, both the atoms attain a noble gas configuration without generating any net charge on them, which means that atom remains electrically neutral. Due to these factors, atom attains stability. Therefore, carbon atom adopt this route to attain a noble gas configuration. आणि कार्बनचं जे अणू आहे तो राजवायू स्वरूपण गाठण्यासाठी किंवा त्याला स्टॅबिलिटी गाठण्यासाठी या तिसऱ्या पर्यायाचा वापर करतात. यामध्ये संयुजा कवचातील 4 इलेक्ट्रॉन इतर अणूंच्या 4 संयुजा इलेक्ट्रॉन बरोबर शेअरिंग करतात आणि स्वतःला स्थिरता प्राप्त करतात, आणि 2 अणू एकमेकांबरोबर जे शेअरिंग करतात त्यामुळे दोन्ही अणूंच्या संयुजा कवचांचे परस्पर व्यापन होऊन शेअरिंग झाल्याने दोन्ही अणू इलेक्ट्रॉन सामावून घेतात आणि प्रत्येक अणू राजवायू स्वरूपण गाठतो किंवा स्थिरता प्राप्त करतो. कोणत्याच अणूवर कोणताही प्रभार राहत नाही, म्हणजेच अणू हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल किंवा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. आणि या पद्धतीने यालाच कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतात. आपण मागच्या इयत्तेत शिकलो की द केमिकल बॉन्ड फॉर्म बाय द शेअरिंग ऑफ 2 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बिटवीन द 2 ॲटम्स कॉल्ड कोव्हॅलंट बॉन्ड, की 2 अणूंमध्ये 2 संयुजा इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध असे म्हणतात. म्हणजे इलेक्ट्रॉन द्यायचाही नाही घ्यायचाही नाही, तर दोघांमध्ये शेअर करायचा, त्याला कोव्हॅलंट बॉन्ड असे म्हणतात. कोव्हॅलंट बॉन्ड रिप्रेझेंट clearly by drawing an electron dot structure. In this method, a circle is drawn around the atomic symbol and each the valence electron is indicated by a dot or a cross. The covalent bond between atom is indicated by showing the circles around the atomic symbols crossing each other. The shared electrons are shown the overlapping region of the 2 circles by dot or cross. The dot structure is also drawn without showing a circle. या आकृतीमध्ये आपल्याला दाखवलेला आहे. The covalent bond is also represented by a small line joining the symbol of the atom. The line structure is called as the structural formula. याला रचना सूत्र असं सुद्धा म्हणतात. दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला हायड्रोजनच्या एका अणूने हायड्रोजनच्या दुसऱ्या अणूबरोबर शेअरिंग किंवा कोव्हॅलंट बॉन्ड तयार करून आपल्याला हायड्रोजनचा मॉलिक्यूल तयार झालेला दिसतो. मग तो डॉटने सुद्धा दाखवला जातो किंवा एका सिंगल लाईनने दाखवला जातो आणि त्याला सिंगल बॉन्ड की दोन्ही ॲटम एक इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि म्हणून त्यांना सिंगल बॉन्ड असं म्हटलं जातं. तर या पद्धतीने कोव्हॅलंट बॉन्डमध्ये सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड अशा 3 पद्धतीने कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. Second is the O2 molecule is formed by the chemical combination of 2 oxygen atoms and N2 molecule formed by the chemical combination of 2 nitrogen atoms. On drawing the electron dot structure of these molecules, it becomes clear that 2 oxygen atoms O2 molecules are joined with each other by 2 covalent bond that is a double bond, and while the 2 nitrogen atoms of
in the N2 molecule are joined with each other by 3 covalent bond, that is a triple bond. याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजनच्या ॲटममध्ये डबल बॉन्ड दिसतो, म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन दोन्ही ॲटमने शेअर केलेले आहेत. 2 इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे त्यांना त्यांच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन येऊन त्यांना स्वतःला स्टॅबिलिटी प्राप्त होते आणि ते आपल्याला डॉटच्या सहाय्याने 2 इलेक्ट्रॉन शेअर केले म्हणून डबल बॉन्डच्या सहाय्याने आपल्याला दाखवलेलं आहे. तसंच नायट्रोजन ॲटममध्ये 3 इलेक्ट्रॉन प्रत्येक नायट्रोजनच्या ॲटमने शेअर केल्यामुळे त्यांना स्टॅबिलिटी किंवा नोबेल गॅस इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन प्राप्त झालेला आहे. 3 इलेक्ट्रॉन प्रत्येक ॲटमने शेअर केल्यामुळे ट्रिपल बॉन्ड तयार होतो. मग ते डॉटच्या सहाय्याने दाखवलं जातं किंवा लाईनच्या सहाय्याने दाखवलं जातं. सिंगल लाईन्स मीन्स सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन शेअर करतं. ट्रिपल बॉन्ड म्हणजे 3 इलेक्ट्रॉन, प्रत्येक ॲटम 3 इलेक्ट्रॉन शेअर करतो. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.